नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला गोष्ट पैशा पाण्याची यांचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची स्टोरी सांगणार आहे। गेल्या 2 दशकापासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनाचे सुरक्षित ज्वलन, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रातील एक सुपरिचित नाव। केल्विन व लिक्विगॅससह 5 कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष। भारतात आणि 18 देशात त्यांच्या कंपन्या व्यवसाय करतात। सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रफुल्ल यांच्याकडे उद्योगांचा परंपरागत वारसा नव्हता। भांडवल उभे करायला कुठले बळ नव्हते। अशा आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीतही संधी शोधत प्रफुल्ल यांनी उद्योग उभा केला, वाढवला। आपणही त्यांच्याकडून खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे। त्यांच्याच भाषेत त्यांची मी स्टोरी सांगणार आहे। वयातल्या 23व्या वर्षी त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला होता। अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने कष्टाच्या पैशातून प्रेमाने विकत घेतलेले त्यांचे पहिले घर त्यांच्या नावावर व्हायच्या आतच पुन्हा विकावे लागले होते। कर्जबाजारीपणा आणि कफल्लक होणे काय असते हे नको त्या वयात फार क्रूरपणे अंगावर आले होते। अशाच अत्यंत तणावपूर्ण दयनीय परिस्थितीत मी रात्री 12-1च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो। म्हणजे ते अशाच परिस्थितीत ते 12-1च्या दरम्यान मुंबईला ते आले होते। त्यावेळेस ते कांदिवलीत राहायचे। तेव्हा त्यांचा प्रवास सहसा एसटीचाच असायचा। त्या रात्री बसने दादरला उतरण्याऐवजी प्रचंड तणावात असल्याने चुकून सायणलाच उतरले। खाली आले तर चूक लक्षात आली आणि थकले असल्याने कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली। रिक्षात बसले आणि एवढ्या रात्री एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा पैशाच्या तगाद्यासाठी फोन आला। त्यांनी फोन उचलला तसा त्याने भयंकर आरडाओरडा सुरू केला। तो अद्वा तद्वा बोलत होता। प्रफुल्लजींनी त्याला सांगितलं, आजच मी घर विकलंय, तुम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील, असं बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगत होते। पण तो काही ऐकायला तयार नव्हता। तोंडाला येईल ते बोलत होता। त्यांच्या 7 पिढ्यांचाच काय त्यांच्या अणुचा उद्धार करत होता। त्यांनी बराच वेळ समजावून सांगितल्यावर आणा भाका शपथा घेतल्यावर त्याने कसा तरी फोन ठेवला। तो दारू पिऊन बोलत होता, त्यामुळे त्याची भाषा जास्तच रफ होती। रिक्षा आता अंधेरीच्या जवळपास आली होती। त्यांचे डोळे भरून आले होते। त्यांच्या घरी हे सर्व सांगू शकत नव्हती, कारण व्यवसाय सुरू करायचा निर्णय त्यांचा होता। आता तो चुकला असला तरी निर्णय त्यांचाच होता। काही समजत नव्हते। डोकं घट्ट पकडून ते रडत होते। एवढ्यात बेटा ठीक तो हो या प्रश्नाने ते दचकले। तो आवाज रिक्षावाल्यांच्या काकांचा होता। त्यांनी हुंदका आवरला आणि हो म्हटले, पण रडू काही आवरेना। काकांनी एक टपरी पाहून रिक्षा थांबवली। त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला रिक्षातून खाली उतरवले। समोर अंडा भुर्जीची एक गाडी होती। त्यांनीच ऑर्डर केली। त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही। पोटात तसं काहीच नव्हतं। मन मात्र नकारात्मक विचारांनी आणि शिव्या खाऊन भरून वाहत होतं। त्यांनी अगदी मायेनं भरपूर खाऊ घातलं। प्रफुल्लजीने अधाशासारखं खाल्लं। काही प्रश्न नाही आणि काही उत्तरही नाही। खाऊन झाल्यावर पैसे द्यायला गेले तर बिल त्या काकांनीच दिलं होतं। सकाळपासून भुकेला होतो हे त्यांनी फोनवर बोलताना काकांनी ऐकलं होतं आणि इकडे गाडी थांबवली होती। पोटात 4 घास केल्याने त्यांनाही आता बरं वाटत होतं। मन मोकळं करावं म्हणून त्यांनी काकांना काही सांगणार इतक्यात तेच म्हणाले, हमें बहुत आगे जाना है, ऐसे हादसे तो होते रहेंगे, रुकना नहीं कभी, चलो बैठो रिक्षा में। मला त्यांनी प्रफुल्लजींना त्यांनी काही बोलूच दिलं नाही। तेही यांत्रिकपणे पुन्हा रिक्षात बसले। त्यांचं वाक्य मात्र डोक्यात कोरलं गेलं। तणाव थोडासा कमी झाला होता। घराजवळ आल्यावर त्यांनी रिक्षातून उतरलं। काकांना मनापासून हात जोडले। किती पैसे झाले विचारले आणि खिशात हात टाकला। तोपर्यंत काकांचा हात त्यांच्या डोक्यावर होता। आशीर्वाद देत म्हणाले, हमें बहुत आगे जाना है, कभी रुकना नहीं, हिम्मत रखो, आगे बढ़ो, म्हणून बरंच काही ते बोलत होते। त्यांचे डोळे पुन्हा भरून आले। तेवढ्यात काकांचा हात खाली आला। त्यांच्या रिक्षाच्या स्टार्टरचा दांडा वर उचलला गेला। ते ओ काका पैसे घ्या म्हणून आवाज देत होते, मागे पळत होते, पण तोपर्यंत रिक्षा भुरकन कुठच्या कुठे निघून गेली होती। त्यांच्या डोक्यावर एक भलं मोठं कर्ज ठेवून, आयुष्याची एक मोठी शिकवण देऊन, तो कर्मयोगी मुंबईतल्या माणुसकीचं रोपटं त्यांच्या मनात लावून निघून गेला होता। आजही ते अधूनमधून त्या काकांना शोधत असतात। तसा तो आपल्या प्रत्येकातच असतो। जीवनात प्रत्येकालाच काहीतरी विलक्षण करण्याची संधी असते, पण आपल्याला ती साधता यायला हवी।
आपली अगदी छोटी छोटी कृत्य हे जग सुंदर बनवण्यासाठी पुरेशी आहेत. सो फ्रेंड्स, माणुसकीचं हे बीज रुजायला जगायला पाहिजे. शेवटी माणुसकी वाढायला हवी. आपण सर्वांनी माणूसपण जपायला हवं. यश अपयश येतच राहतं. दोन्ही गोष्टीतून सतत शिकता यायला हवं. हे आपण या स्टोरीतून शिकू शकतो. प्रफुल्लजी यांनी किती सुंदर उदाहरण आणि त्याच्यातून आलेला अनुभव, त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्याला शेअर केला आहे. आपल्याला हे वाटतं आपल्या अवतीभोवती अशी माणसं नाही आहेत, पण फ्रेंड्स हे खोटं आहे. आपल्या अवतीभोवती अशी माणसं आहेत जे माणुसकीचं बीज लावायला तयार आहेत आणि त्याचा महाकाय विशाल वृक्षाच्या सावलीत आपण सुंदर अनुभव आपणही घेऊ शकतो. आपणही चांगलं वागायला, माणुसकी रुजवायला शिकलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स द्यायला विसरू नका.